सक्सेसफुल बनायचं आहे कोणत्याही गोष्टीत, फायनान्शियल गोष्टीत असेल, हेल्थच्या बाबतीत असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असेल, किंवा कोणत्याही तुमच्या जीवनात कोणत्याही क्षेत्रात असेल, तुम्हाला सक्सेसफुल बनायचं आहे. बट जे सक्सेस आपल्याला मिळवायचं आहे ना, ते सक्सेस मिळवण्यासाठी आपल्याकडे खूप पेशन्स आणि कन्सिस्टन्सी असावी लागते, राईट? हे तुम्ही ऐकलं असेल. हाऊ मेनी ऑफ यू अग्री विथ मी की सक्सेस हे माणसाच्या जीवनात ना मिळवण्याची जे प्रोसेस आहे हे खूप बोरिंग प्रोसेस आहे. किती लोक अग्री करताय? ज्यांना अनुभव असेल त्यांना माहिती असेल काय आहे सक्सेस मिळवण्याची जे प्रोसेस आहे हे खूप बोरिंग प्रोसेस आहे. बोरिंग 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 बोर होतं माणूस. तुम्ही म्हणाल की सर कसं? मी माझ्या जीवनात अप्लाय केलंय, या मी माझ्या जीवनात खूप साऱ्या गोष्टी सक्सेसफुली मिळवल्यात आणि त्याचाच अनुभव मी तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिकली. आज रोज तुम्ही सकाळी 6:30 वाजता उठताय आणि रोज उठून तुम्ही मनी मेडिटेशन करताय, रोज उठून तुम्ही अफर्मेशन रीडिंग करताय, रोज उठून तुम्ही पिगी बँक मध्ये पैसे सेव्ह करताय, राईट? आणि अल्टिमेटली इथून तुम्ही 1 वर्षांनी 2 वर्षांनी बघाल तर तुमच्या जीवनात ना ज्या गोष्टी तुम्हाला हव्या होत्या त्या तुम्ही अचीव केलेल्या असणार. बट आज आज खूप सारे लोक असतील ज्यांना सकाळी उठून ह्या सगळ्या गोष्टी करायला बोर होऊन राहिलंय. ऑनेस्टली ऍक्सेप्ट, किती लोक असे आहात ज्यांना रोज सकाळी उठून खरंच हे करायला बोर होऊन राहिलंय? बोर. प्लीज टाइप आय इन द चॅट बॉक्स, राईट? खूप सारे लोक असे आहेत, राईट? म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या, काही लोक काय करतात, सक्सेस आपल्या जीवनात का मिळू शकत नाही? कारण की 8 दिवस 10 दिवस 15 दिवस करायला कोणतीही गोष्ट आपल्याला काहीच वाटत नाही. पण एकच गोष्ट जर मी म्हटलं तुम्हाला 365 दिवस करा, आपण 99% लोक, इथले 99% लोक करू शकत नाही. करू शकत नाही. आणि सक्सेस काय? सक्सेस हेच आहे, एक गोष्ट ते पर्यंत करणे जेपर्यंत आपण त्या गोष्टीला मिळवण्यासाठी सक्सेसफुल बनत नाही. एक गोष्ट ते पर्यंत करणे. सक्सेस मिळवणं खूप इझी आहे, माहिती आहे तुम्हाला? सक्सेस मिळवणं, जीवनात जे कोणती आपल्याला गोष्ट हवी आहे ती गोष्ट मिळवणं खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तुम्ही म्हणाल सर कसं? जी कोणती गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे ना, ती गोष्ट मिळवण्यासाठी जे काही करायचं आहे ते पर्यंत करायचंय जेपर्यंत जी गोष्ट मिळवायचं आपण ठरवलंय तेपर्यंत ते गोष्ट मिळत नाहीये, राईट? काय म्हटलं मी? ती गोष्ट तेपर्यंत करायची आहे जेपर्यंत जी गोष्ट ठरवली ते मिळत नाही, तेपर्यंत ती गोष्ट आपल्याला करत राहायची. जसं की आपल्याला फायनान्शियली मजबूत बनायचंय, आपल्याकडे खूप सारा पैसा यावा, टिकावा, वाढावा असं तुम्हाला वाटतं. डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन या हे फायनान्शियल एज्युकेशन ते पर्यंत घेत राहायचंय जेपर्यंत आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळत नाही. काय म्हटलं मी? आता नाहीतर 4 दिवस सगळ्यांना चांगलं वाटतंय की हा सकाळी उठायचं खूप छान वाटतंय सर, मनी मेडिटेशन अफर्मेशन. 4 दिवस नाही, या सगळ्याच गोष्टी तेपर्यंत केल्याने आपल्या जीवनात आपण फायनान्शियली फ्री होऊ शकू. जेपर्यंत आपल्याला सक्सेस मिळणार नाही तेपर्यंत आपल्याला सतत एकच गोष्ट करत राहावी लागेल. एका काळानंतर त्या गोष्टी बोर होईल, बोर होईल, बोर होईल. बिकॉज मी तुम्हाला आधीच सांगितलंय, सक्सेस इज बोरिंग प्रोसेस. बोरिंग प्रोसेस आहे. एकच गोष्ट 100 वेळा 500 वेळा केल्याने ती गोष्ट मिळते, राईट? एडिसननी लाईट बनवलाय, एकच गोष्ट किती वेळा, राईट, ट्राय केली, चुकली, बनायचा नाही, चुकली, बनायचा नाही, बनायचा नाही, बनायचा नाही, बनायचा नाही, पण एकदा तो बनला, राईट? एकदा तो बनला. सो सक्सेस ची जी प्रोसेस आहे त्यांनी खूपदा बनवलाय, खूपदा बनवलाय, खूपदा बनवलाय, सेम प्रोसेस, राईट? म्हणून लक्षात घ्या, एकच गोष्ट 100 वेळा 1000 वेळा करावी लागते आणि त्या प्रोसेसमध्ये आपण बोर सुद्धा होतो एका लेवल नंतर, राईट? तरी सुद्धा ते करावी लागते, राईट? तर आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी कन्सिस्टन्सी मेंटेन करत राहणं गरजेची आहे.
जे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके, सो इफ यू ऑल आर क्लिअर, प्लीज टाईप क्लिअर इन द चॅट बॉक्स. म्हणून कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा, रोज सगळ्या गोष्टी करा, कन्सिस्टंटली करा, लॉंग टर्म साठी करा. 3 महिने किंवा 3 दिवस करून जमणार नाही. आता मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियली फ्री व्हायचं असेल तर एक महत्वाचं इम्पॉर्टंट पॉइंट तो म्हणजे आपलं इन्कम. आणि आपलं इन्कम हा सगळ्यात मोठा भाग आहे आपल्या जीवनातला. इन्कम हा सगळ्यात मोठा भाग कसा आहे, मी नेहमी किंवा या आधी सुद्धा सांगितलेलं आहे. आज तुम्ही 50,000 रुपये महिन्याला कमवत असाल आणि यातले 40,000 या 30,000 तुमच्या घर खर्चावर तुमचा खर्च होत असेल आणि यातले 20,000 तुमच्याकडे सेव्ह होत असेल, राईट. बट हेच जर 1,00,000 रुपये तुम्ही कमवत असाल तर तुमचा 50,000 खर्च होत असेल आणि 50,000 तुमच्याकडे सेव्ह होत असेल, राईट. हेच जर तुम्ही 2,00,000 रुपये कमवत असाल तर यातले 70,000 तुमचे खर्च होत असेल, 1,30,000 तुमच्याकडे सेव्ह राहू शकतात, राईट. बघा, आर्थिक स्वतंत्र, फायनान्शियली जर फ्री व्हायचंय ना, तर मी तुम्हाला एक महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय. हे जे इन्कम आहे, हे इन्कम सतत वाढवण्यावर आपल्याला काम करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? इन्कम वाढवण्यावर. जितना ज्यादा हम कमाएंगे उतना ज्यादा हम सेव करेंगे, और जितना ज्यादा हम सेव करेंगे ना उतना ज्यादा हम इन्वेस्ट कर पाएंगे, और जितना ज्यादा हम इन्वेस्ट कर पाएंगे उतने जल्दी हम फायनान्शियली फ्री हो पाएंगे, राईट. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या, आज आपल्या इंडियाचं ऍव्हरेज इन्कम किती आहे, किती लोकांना माहिती आहे? जे मी खूपदा सांगितलंय या आधी सुद्धा, आपल्या इंडियाचं ऍव्हरेज इन्कम आहे, कोणालाच नाही माहिती? चला, शंकर सरांनी आन्सर दिले. किती आहे? 60,000. 60,000 ऍव्हरेज व्यक्ती आज कमावून राहिलेला आहे. 60,000 जॉब मधून म्हणा किंवा छोटा मोठा उद्योगधंदा करून म्हणा, हे 60,000 इन्कम तो कमावतोय. आणि यातले 40,000 जर त्याचे 30,000 किंवा 40,000 जर त्याचे खर्च असतील, त्याच्याकडे शिल्लक किती राहतात? 20,000 रुपये. मला सांगा, 20,000 महिन्याला, वर्षाला किती झालेत? सगळ्यांनी कॅल्क्युलेशन करा आणि पटापट सांगा, वर्षाला किती झालेत? 2,40,000. 5 वर्षाला किती झाले? 5 वर्षाला किती झाले? पटापट कॅल्क्युलेट करायचंय. 5 वर्षाला किती झाले? 20,000 महिन्याला, तर 5 वर्षाला किती? 12 लाख. 10 वर्षाला किती? 10 वर्षाला किती? यस. तर सगळ्यांना काय समजून घ्यायचंय माहितीये का? जर 20,000च्या प्रोसेसनी गेला तर त्याला खूप टाइम लागणार आहे. ओके, 10,000च्या प्रोसेसनी गेला अजून टाइम लागेल, 5,000च्या प्रोसेसनी गेला अजून टाइम लागेल. आणि आपल्याकडे ऑप्शन आहे. ऑप्शन काय आहे? इन्कम वाढवण्याचा. मल्टिपल ऑप्शन्स आहे. तुम्ही स्किल बेस, स्वतःच्या स्किलचा वापर करून पैसे कमवू शकता. तुम्ही स्टॉक मार्केटमधून पैसे कमवू शकता. मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आणि उदाहरणासोबत सांगतो, जर तुम्ही महिन्याला 2,00,000 रुपये, 3,00,000 रुपये कमवायचं ठरवलं, 3,00,000 रुपये कमवायचं ठरवलं आणि यातले 1,00,000 रुपये जरी तुम्ही खर्च केलेत तरी तुमच्याकडे किती उरतात? 2,00,000 रुपये. आणि हे 2,00,000 रुपये महिन्याला म्हणजे वर्षाला किती झालेत? 24 लाख. 2 वर्षाला किती झाले? 48 लाख. 4 वर्षात किती होणार? करीबन 1 करोड, राईट. तर 1 करोड गोळा झाल्या की माणसाकडे लवकरात लवकर आपण फायनान्शियली फ्री होऊ शकतो. म्हणजे 3, 4, 5 वर्षात सुद्धा पॉसिबल आहे. पण आता प्रश्न पडला असेल खूप जणांना की यार, हे महिन्याला 3,00,000 रुपये कमावणार कसे ना? किती जणांना हा प्रश्न पडलाय? प्लीज टाईप क्वेश्चन मार्क इन द चॅट बॉक्स.
हा प्रश्न याच्यामुळे पडलाय कारण की जिंदगीत कधी अशा लोकांच्या आजूबाजूने आपण राहिलो नाही जे महिन्याला 3 लाख 5 लाख 10 लाख रुपये कमावतात.